हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 19 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, ऊर्जा हिने स्वयंपाक तर केला, पण त्यानंतर ती पद्माच्या केसची तयारी करते आणि हे विजयाला काही सहन झालं नाही आणि विजयाने चक्क समईचं व्रत हे नवीन व्रत शोधून काढलंय, ज्यामध्ये रात्रभर जागून समई तेवत ठेवायची असते. समईमध्ये तेल टाकायचं असतं आणि ऊर्जाला केसचा अभ्यास करता येऊ नये यासाठी विजयाने हे व्रत शोधून काढलंय. त्याचबरोबर दिव्याला सुद्धा सुपारी दिली आहे की त्या ऊर्जाला रात्रभर शांत बसू द्यायचं नाही, आराम करू द्यायचा नाही, केसचा अभ्यास करू द्यायचा नाही, आणि जर तू हे केलं तर मी तुला एक सोन्याचा दागिना देईल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिव्या एक नंबरची लालची आहे. ती लगेच यासाठी तयार झाली. मग आता ऊर्जा ही रात्रभर जागरण करून, रात्रभर काम करून पद्माची केस लढू शकेल का दुसऱ्या दिवशी, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि शौर्य पद्माच्या केसची तयारी सुरू करतात. शौर्य विचारतो, ऊर्जा, तुला पोलीस स्टेशनला जायचं होतं ना, तू इन्स्पेक्टर हुरगुत्तेला कॉल केलास का? तर ऊर्जा सांगते, हो शौर्य, मी त्यांना कॉल केला होता, पण इन्स्पेक्टर हुरगुत्ते एका अतिशय महत्त्वाच्या आणि कॉन्फिडेन्शियल केसमध्ये बिझी आहेत, त्यामुळे त्यांनी या केसचा चार्ज इन्स्पेक्टर मानेला दिलाय. मी इन्स्पेक्टर मानेंना कॉल केला होता, तर त्यांनी सांगितलं मला पोलीस स्टेशनला यायची गरज नाही आहे, FIR आणि चार्जशीटची कॉपी उद्या ते मला कोर्टात देतील. शौर्य म्हणतो, आपल्याला ती फाईलला लावावी लागेल, मी ते काम करेल, तू टेन्शन घेऊ नको. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, आपण सगळी कामं वाटून घेऊया, म्हणजे आपला केसचा अभ्यास होऊन जाईल. या दोघांची जय्यत तयारी सुरू असते आणि इकडे आमदार शिर्के खूप दुःखी असतो. अर्पिताची आई त्याच्या शेजारी येऊन बसते. आमदार शिर्के विचारतो, आपली अर्पिता बरी तर होईल ना? आमदार शिर्केची बायको सांगते, मला सुद्धा अर्पिताची खूप काळजी वाटते, कारण सध्या तिने आपलं भान हरवलंय. 24 तास फक्त शौर्य शौर्य शौर्याशी माझं लग्न होणार आहे, असं करायचं लग्नात, तसं करायचं लग्नात, हेच बोलत असते. आमदार शिर्के खूप दुःखी होतो आणि विचारतो, तुला काय वाटतं, विक्रांत बोलत होता ते खरं आहे का? अर्पिताची आजी अवस्था आहे ती माझ्यामुळेच झाली आहे का? हे ऐकून अर्पिताची आई गप्प बसते आणि म्हणते, काय सांगू आता तुम्हाला? आमदार शिर्के म्हणतो, बोल ना, जे बोलायचं ते बोल. तर अर्पिताची आई म्हणते, आपल्या घरात इतर कोणाला बोलायची मुभा नाही आहे, शेवटी बायका आम्ही तरी काय बोलणार, आणि कधी काय बोलायला गेलो तर तुम्ही नेहमी आमचा आवाज दाबला. या घरात फक्त तुमचाच आवाज, फक्त तुम्हीच बोलणार, आणि तुम्हाला खरं सांगायचं तर यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. हे ऐकून आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. अर्पिताची आई सांगते, जेव्हापासून तुम्ही मुलांची लग्न जमवली ना, तेव्हापासून माझ्या नजरेत ते खटकत होतं, कारण लग्न ठरल्यापासून अर्पिता ही शौर्याच्या प्रेमात आहे हे स्पष्ट दिसत होतं, पण शौर्याचं अर्पितावर प्रेम नाही आहे हे सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसून आलं. तो कधीच खुश नव्हता, आनंदी नव्हता, अर्पिताशी बोलत नव्हता, तिच्याबरोबर भेटत नव्हता, तिच्याबरोबर फिरायला जात नव्हता. या दोघांमध्ये कधी कोणतं नातं नव्हतंच, फक्त आपली अर्पिताच त्याच्या प्रेमात वाहवत जात होती आणि शौर्य तिच्यापासून दूर दूर जात होता. आमदार शिर्के विचारतो, मग तुम्हाला हे तेव्हाच का नाही सांगितलं? अर्पिताची आई म्हणते, अनेक वेळेस सांगण्याचा विचार केला, पण तुम्ही काय बोलाल हा विचार करून मी गप्प बसले. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर मला कधीकधी असं वाटतं, अर्पिताची जी काही अवस्था झाली ना, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला तळतळाट लागलाय. हे ऐकून आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो आणि इकडे दिव्या ही फोनवर ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घेत असते. तेवढ्यात विजया काही साड्या घेऊन तेथे येते आणि म्हणते, दिव्या, हे घे, ह्या साड्या तुला. दिव्याला खूप आनंद होतो, तिचे डोळेच मोठे होतात. विजया म्हणते, छान साड्या बरं का, छान छान रंग आहेत, घेऊन टाक, तुला, तू याच साड्या वापर, नेसशील ना? तर दिव्या म्हणते, का नाही नेसणार, इतक्या सुंदर छान साड्या आहे, मी नक्की नेसेल. आईसाहेब खूप खूप थँक्यू. आणि मग विजया ही चक्क जाऊन दरवाजा बंद करते. दिव्या ही या साड्या पाहण्यातच गुंग झालेली असते. दिव्याला विजया सांगते, आता तुझ्या बहिणीला ऊर्जाला एवढ्या साड्या दिल्या, मग तुला सुद्धा द्यायला हव्यास ना? तर दिव्या म्हणते, खरंय आईसाहेब, तुम्ही ना माझा विचार करता, या घरात तुमच्याशिवाय इतर कुणीच माझा विचार करत नाही. तर लगेचच विजया म्हणते, खरंय, पण आता मला त्या ऊर्जाकडून एक काम करून घ्यायचं आहे, कारण ती माझ्या नवऱ्याविरुद्ध केस लढतीये आणि मला सुद्धा माझ्या नवऱ्याला मदत करायला हवीच ना.
दिव्याला कळतच नाही की विजया काय बोलतीये. आणि इकडे आमदार शिर्के अर्पिताला आईला विचारतो, तू हे काय बोलतीयेस, कुणाचा तळताट लागलाय आपल्याला. तर अर्पिताची आई सांगते, त्या मुलीचा. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे की विक्रांतने त्या गरीब मुलीवर अत्याचार केलाय आणि त्या मुलीचा तळताट आपल्याला लागलाय, आपल्या मुलीला लागलाय. आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, हे काय बोलतेस तू सुवर्णा, माझा विक्रांत अपराधी नाहीये, गुन्हेगार नाहीये. सुवर्णा म्हणते, अहो तुम्ही असं काय करताय. तर आमदार शिर्के तिला ठणकावून सांगतो, जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण असंच बोलायचं की माझा विक्रांत गुन्हेगार नाहीये, त्याने काहीच केलेलं नाहीये, हे आरोप खोटे. कारण हे जर कोर्टात सिद्ध झालं आणि विक्रांत जेलमध्ये गेला ना, तर इतकी वर्ष मी राजकारणात तपश्चर्या केली आहे, ती तपश्चर्या विफळ होईल. त्याचं काहीच फळ मलाही मिळणार नाही आणि माझ्या मुलांना सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे यानंतर तोंडातून हा शब्द काढायचा नाही. सुवर्णा काही बोलणार इतक्यात आमदार शिर्के तिला पुन्हा गप्प बसवतो आणि म्हणतो, एक वेळेस त्या हर्षवर्धन जहागीरदारने त्या ऊर्जासमोर हार मानली असेल, पण हा आमदार शिर्के त्या ऊर्जा शिंदेसमोर हार मानणार नाही आणि माझ्या मुलाला मी निर्दोष सिद्ध करून राहणारच, त्याला कधीच जेलमध्ये जाऊ देणार नाही. या आमदार शिर्केचा मुलगा कधीच जेलमध्ये जाणार नाही, असा ठाम निर्धार आमदार शिर्के करतो. त्यामुळे सुवर्णाला वाईट वाटतं. आणि इकडे दिव्या विजयाला विचारते, आई नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर विजया सांगते, ती ऊर्जा या घरात आली आणि आता माझ्या नवऱ्याविरुद्धच केस लढतीये, मी तिला नीट केस लढवू देणार नाहीये. दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, मग तुम्ही असं काय करणार आहे. तर विजया सांगते, मी तिला समईचं व्रत करायला सांगणार आहे. दिव्या विचारते, समईचं व्रत म्हणजे तेच व्रत ना ज्यामध्ये रात्रभर समई तेवत ठेवायची असते, त्यामध्ये तेल टाकायचं असतं. विजया सांगते, हो तेच व्रत, आणि ऊर्जाला मी रात्रभर तेच व्रत करायला सांगणार आहे. दिव्या विचारते, पण त्याचा काय फायदा होईल. तर विजया सांगते, होईल ना, रात्रभर ती जागी राहणार, तिला जागरण होणार आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कोर्टात उभी राहील तेव्हा तिच्यात कोणतं त्राणच राहणार नाही, तिला कोर्टात काही बोलताच येणार नाही, तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडणार नाही. तर दिव्या म्हणते, आईसाहेब याचा काही फायदा नाही आहे, कारण ऊर्जाला आहे ना रात्रभर जागायची सवय आहे, खूप हुशार आहे ती, रात्रभर जागेल आणि केसचा अभ्यास करेल, उलटा तुमचा प्लॅन तुमच्यावरच उलटेल. विजया म्हणते, नाही मी असं होऊच देणार नाही, ते मला माहिती आहे की तिला रात्रभर जागायची सवय आहे, पण आज दिवसभर तिने सगळ्यांचा स्वयंपाक केला, संध्याकाळी सुद्धा मी तिला काम करायला लावणार, मग ती इतकी थकेल की रात्री तिला झोप येईल आणि मग रात्रभर आपण तिला झोपू द्यायचं नाही, केसचा अभ्यास करू द्यायचा नाही आणि त्यामुळेच तिला मग कोर्टात काहीच बोलता येणार नाही. ही आयडिया दिव्याला खूप आवडते. दिव्या विचारते, आईसाहेब म्हणजे रात्रभर तुम्ही तिला जागत ठेवणार. तर विजया सांगते, नाही मी नाही, तू. हे ऐकून दिव्याला जबर धक्काच बसतो. विजया तिला सांगते, रात्रभर तू तिला जागी ठेवायचं, पदोपदी क्षणोक्षणी तिला डिस्टर्ब करायचं, तिला म्हणायचं समईत तेल संपलंय, तेल टाक. तेल टाकून झालं ती अभ्यासाला बसली की तिला सांगायचं अजून काही काम आहे, पण रात्रभर तिला अभ्यास करू द्यायचा नाही, आरामाने बसू द्यायचं नाही, रात्रभर तिला थकवायचं. दिव्या खूप घाबरते आणि म्हणते, पण आईसाहेब हे सगळं काम मी का करायचं, आणि ती तर माझी बहीण आहे ना, मी तिच्याबरोबर असं नाही वागू शकत, मला असं वागायला नाही बरं वाटत. विजया म्हणते, असं आहे का, ठीक आहे जाऊ दे, आता मी तुला एवढ्या साड्या दिल्या, मला असं वाटलं तू हे माझं काम करशील तर मी तुला एखादा चांगलासा दागिना देणार होते, पण आता नाही देणार, असं म्हणून विजया जाऊ लागते. दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विजयाला पकडून आणते आणि म्हणते, खरंच तुम्ही मला एक दागिना देणार होता. तर विजया म्हणते, हो मग आता तू माझं एवढं महत्त्वाचं काम करशील मग मी तुला दागिना देऊ शकते ना. दिव्या खूप खुश होते आणि म्हणते, तुम्ही जर मला एखादा दागिना देणार असाल ना तर मी नक्की तुमची मदत करेल आणि तुम्ही मला दागिना नक्की द्या बरं का. तर विजया तिच्या हातात साड्यांचा बंडल देते आणि म्हणते, आता मी तुला एवढ्या साड्या दिल्यात, दागिना काय चीज आहे, माझ्याकडे खूप दागिने आहेत, एखादा सुंदरसा दागिना मी तुला देईल. दिव्याला खूप आनंद होतो. विजया विचारते, पण जाऊ दे, तुला कशाला हवंय ना, कारण तुझं तर तुझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, तू आत्ताच म्हणत होती की मी ऊर्जाला असं नाही दुखावू शकत, तसं नाही दुखावू शकत, मग ऊर्जा देईल ना तुला एखादा दागिना. तर दिव्या तोंड वाकडं करून म्हणते, ती कशाची देतीये, तिने तर मला तिच्या नेकलेसला हात पण लावून दिला नाही. विजया दिव्याला भडकून देते, पाहिलंस का, मी माझं एक छोटंसं काम करण्यासाठी
तुला दागिना देतीये आणि तुझी लाडकी बहीण तुला दागिन्याला हात सुद्धा लावू देत नाहीये. दिव्या म्हणते, पण रात्रभर मला सुद्धा जागावं लागेल ना. विजया तिला टोमणा मारते, तसं पण दिवसभर काय करते, झोपाच काढतेस ना. मग एक रात्र जागली तर काय फरक पडणार आहे, त्या बदल्यात दागिना मिळणार आहे. दिव्या म्हणते, ठीक आहे, पण दागिना नक्की द्याल ना. विजया म्हणते, 100%. तू काम केलं की लगेच दागिना तुझा. हे ऐकून दिव्या खूप खुश होते आणि मग विजया हॉलमध्ये येते तर तिला दिसतं की ऊर्जा आणि शौर्य हे दोघे मिळून केसची तयारी करताय. हे पाहून विजयाला खूप राग येतो आणि ती विचार करते, केसची तयारी तर जोरात चालली आहे आणि माझ्या शौर्याला सुद्धा हाताशी घेतलंय. पण ऊर्जा, मी तुला केसची तयारी करू देणार नाहीये. माझ्या नवऱ्याविरुद्ध तू केस लढतीये ना, आता पहा मी काय करते ते. आणि इकडे पूर्वा ऊर्जाच्या मोबाईलवर फोन करते, पण ऊर्जाचा मोबाईल दिव्याच्या रूममध्ये असतो. दिव्या फोन उचलते आणि पूर्वाला वाटतं की ऊर्जानेच फोन उचललाय, त्यामुळे ती म्हणते, अगं मनू, मी केव्हाचा तुला कॉल करतीये. तर दिव्या चिडून म्हणते, तुझी मनू नाहीये, मी दिव्या बोलतीये. तर पूर्वा विचारते, तू ऊर्जाच्या रूममध्ये काय करतीयेस. तर दिव्या सांगते, ए आई, मी तिच्या रूममध्ये नाहीये, तर ती माझ्या रूममध्ये आहे आणि तीच माझ्या रूममध्ये राहतीये. पूर्वाला आश्चर्य वाटतं. ती विचारते, का. तर दिव्या सांगते, अगं आई, असं का करतेय, अजून सत्यनारायणची पूजा व्हायची, कुलदेवतेचं दर्शन व्हायचं, तोपर्यंत नवरा बायको एकमेकांबरोबर नाही राहू शकत. आमच्या जहागीरदार कुटुंबाचा नियम आहे तसा. पूर्वा म्हणते, अरे हो, विसरलेच होते मी. झाली का मग पूजा. तर दिव्या सांगते, झाली ना, खूप छान झाली. आमच्या आई येण्याआधीच आईसाहेबांनी पूजा उरकून घेतली होती. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. दिव्याने ठरवलेलं असतं की आता झालेल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि इकडे विजया ऊर्जा आणि शौर्यजवळ येते. लगेचच ऊर्जा उभी राहते. विजया म्हणते, अगं बस बस बस. ऊर्जा बसते आणि विजया तिच्याशी प्रेमाने बोलण्याचं नाटक करते. ऊर्जा विचारते, झाली का मग तयारी. तर ऊर्जा सांगते, हो, उद्या केसचं हिअरिंग आहे ना, सगळी तयारी होतीये. तर विजया म्हणते, कसं आहे ना, आम्हाला काम करणाऱ्या सुनांची सवयच नाहीये. तुझी बहीण या घरात काहीच काम करत नाही आणि आता तू एवढं काम करतेयस. मला ना बाई, तुमच्या आजकालच्या पोरींचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही मुली रात्रंदिवस काम करत असतात आणि आपल्या करिअरवर तर किती फोकस करतात. पण कधी कधी काय होतं, करिअरवर फोकस करण्याच्या नादात घराकडे दुर्लक्ष होतं किंवा मग घराकडे लक्ष दिलं तर करिअरकडे दुर्लक्ष होतं. ऊर्जा विचारते, काय झालंय, मी आज स्वयंपाक केला त्यात काही कमी राहिलं का. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का मी स्वयंपाक करताना काही कसूर केली, माझं काही चुकलं. तसं झालं असेल तर मला नक्की सांगा, मी माझी चूक नक्की सुधारेल. शौर्य तेथे असतो, त्यामुळे विजया प्रेमाने बोलत असते आणि म्हणते, नाही नाही, स्वयंपाक तर तू खूप छान केलास, अतिशय चविष्ट. घरातील सगळ्यांनी तुझं कौतुक केलं. स्वयंपाक तर तू छानच बनवतेस ऊर्जा. पण मला तुला असं सांगायचं होतं की जर मी तुझ्या जागी असते ना, तर मी ना कधी लग्नाचा विचारच केला नसता. म्हणजे आपल्या करिअरवर पूर्ण फोकस केला असता. पण तू लग्नाचा विचार केला, याचंच मला आश्चर्य वाटतंय. ऊर्जाला कळतच नाही की या विजयाला नेमकं काय म्हणायचंय. आणि इकडे पूर्वा ही दिव्याला विचारते, दिव्या, तुमच्या आई नसताना पूजा केली म्हणजे हे सगळं काय बोलतेस तू. तर दिव्या सांगते, आई काय सांगू, आमच्या ज्या आई आहेत ना सासूबाई, त्या खोटं बोलल्या. कारण त्यांनी असं सांगितलं की गुरुजींना वेळ नाहीये. पण आमच्या आईसाहेबांना कळलं आणि त्यांनी गुरुजींना फोन करून बोलावून घेतलं आणि मग पूजा उरकून घेतली. त्यानंतर आईसाहेब घरी आल्या आणि मग घरी आल्यावर असा धिंगाणा झाला, असा धिंगाणा झाला, तमाशेच तमाशे. आणि काय सांगू, जेव्हापासून ऊर्जा या घरात आली ना, नुसते तमाशेच सुरू आहेत. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, मज्जाच मज्जा. पूर्वाला खूप राग येतो. पूर्वा चिडून म्हणते, एंटरटेनमेंट, मनोरंजन, म्हणजे घरात तमाशे होत आहे, त्याचं तुला मनोरंजन वाटतंय का. दिव्या चांगलीच घाबरते आणि म्हणते, नाही आई. तर पूर्वा चिडून म्हणते, जेव्हा मुलीचं लग्न होतं ना, तिच्याबरोबर पाठ राखीन पाठवतात. पण मला ऊर्जाबद्दल काहीच टेन्शन नव्हतं, कारण मला माहीत होतं की त्या घरात तू आधीपासून आहे. तू ऊर्जाला सांभाळून घेशील, तिची काळजी घेशील, असं मला वाटलं होतं. पण ऊर्जाला त्रास होतोय आणि त्यात तुला मनोरंजन दिसतंय. तर दिव्या म्हणते, नाही आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी ऊर्जाला सांभाळून घेतीये. तुला माहिती आहे का, आज ऊर्जाने घरात स्वयंपाक केला होता, एकदम चविष्ट. सगळं तिला मीच सांगितलं होतं. हे ऐकून पूर्वाला आश्चर्य वाटतं. आणि इकडे ऊर्जा ही विजयाला समजवण्याचा प्रयत्न करते. आम्ही आजकालच्या मुली आहोत ना, दोन्ही बाजू चांगल्या सांभाळून घेतो. करिअरकडेही लक्ष देतो आणि संसाराकडे सुद्धा लक्ष देतो. आणि तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा.
तर विजया म्हणते, नाही, मला असं वाटतं मी आजपर्यंत अशा अनेक मुली पाहिल्या आहेत ज्या करिअरकडे लक्ष द्यायला लागल्या की त्यांचं घराकडे दुर्लक्ष होतं आणि घराकडे लक्ष दिलं तर करिअरकडे दुर्लक्ष होतं. तर शौर्य आणि ऊर्जा म्हणतात, पण आम्ही तसे नाही आहोत. विजया म्हणते, पहा बाई, आता तू माझ्या नवऱ्याविरुद्ध केस लढतीये आणि जर मी तुला एखादं काम सांगितलं की ऊर्जा ही रीत आहे, हे काम आहे, ते काम कर, तर तू म्हणशील की मला माझी केसची तयारी करायला वेळच मिळत नाहीये. उद्या तू केस हरली तर मला दोष देशील की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. कारण आजकाल मुलींचं लग्न होतं ना, तर त्या 2-3 महिन्याची सुट्टी घेतात. कारण एवढी सुट्टी असल्यावर त्यांना घरच्या चाली रीती हे सगळं करता येतं. पण तुमचं लग्न एवढं अचानक झालं आहे की तुम्हाला त्या चालीरीती करायला वेळच मिळत नाही आहे आणि या कोर्टचं हिअरिंग आहे, त्यामुळे तुम्हाला त्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आहे. तर ऊर्जा विचारते, काही असेल चालरीत तर मला सांगा, मी ती करायला तयार आहे. आणि तेवढ्यात विजया तिला आठवण करून देते, ऊर्जा, तुला खरं सांगू का, तुला आठवतंय का आपली पहिली भेट कोठे झाली होती? मंदिरात. ऊर्जाला आठवतं की या दोघींची पहिली भेट मंदिरात झाली होती. विजया म्हणते, आणि मग दुसरी भेटसुद्धा मंदिरातच झाली होती. तेथे तू दर्शन करायला आली, मग मी तुला हट्टाने घरी घेऊन आले होते. ऊर्जाला हे सगळं आठवतं. विजया म्हणते, आठवलं का? म्हणजे आपली दोघींची पहिली भेट आणि दुसरी भेट ही मंदिरातच झाली होती. इकडे पूर्वा विचारते, खरंच ऊर्जाने सगळ्यांचा स्वयंपाक केला? दिव्या सांगते, हो मग सगळ्यांचा स्वयंपाक केला, पण तिला आहे ना जमतच नव्हता, मीच तिला सगळं शिकवलं. पूर्वा विचारते, काय काय बनवलं होतं? तर दिव्या सांगते, शेवयांची खीर. पूर्वा विचारते, मग शेवया काय कुकरमध्ये शिजवून घेतल्या होत्या का? दिव्या सांगते, हो कुकरमध्ये शिजवल्या होत्या. पूर्वाला समजतं ही खोटं बोलते. पूर्वा विचारते, किती शिट्ट्या घेतल्या होत्या कुकरच्या? दिव्या सांगते, 3-3-3. पूर्वाला गॅरंटी येते की ही खोटं बोलतीये. आणि मग दिव्या सांगते, आई, जेव्हापासून ऊर्जा या घरात आली आहे ना, मीच तिला सांभाळून घेतेय. तिला कसला कसला त्रास होऊ देत नाही आणि ती अनेक चुका करते, पण माझ्या सासूबाई आहे ना, माझ्याकडे पाहून तिला काही बोलत नाही. ती या घरात खूप सुखी आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. पूर्वा विचारते, खरंच माझी मनू त्या घरात खुश आहे का? तर दिव्या सांगते, आई, तुझ्यापासून मी नाही लपवणार, ती या घरात खुश नाहीये. कारण मी तुला आधीच सांगितलं होतं, या घरातील कोणालाच ती आवडत नाही. तिचं नाव घ्यायला सुद्धा कोणाला आवडत नव्हतं. पण शेवटी तू त्या शौर्यबरोबर तिचं लग्न लावून दिलं. आता तिला थोडा स्ट्रगल तर करावाच लागणार ना, सगळ्यांचा राग तर सहन करावाच लागणार. पण तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. पूर्वा म्हणते, मनूला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. उद्या तिच्या केसचं हिअरिंग आहे ना, मी तिच्याशी बोलले तर तिला बरं वाटेल. तर दिव्या म्हणते, आई, आता एवढ्या घरात मी तिला कोठे शोधणार? ती मला सापडली का, भेटली का, मी तुझा निरोप देईल बरं, आता ठेव बरं, असं म्हणून दिव्या फोन कट करते. त्यामुळे पूर्वाला खूप वाईट वाटतं. दिव्या मात्र खुश होते. आणि इकडे विजया ही ऊर्जाला सांगते, मला आत्ता देवाचा संकेत कळतोय, तू मला 2दा मंदिरात भेटली, याचा अर्थ अशी देवाचीच इच्छा होती की तू या घरची सून म्हणून यावीस. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्यलाही आनंद होतो. आणि मग विजया म्हणते, आपल्या घरात आहे ना एक व्रत आहे आणि ते व्रत तू करावं अशी माझी इच्छा आहे. त्याच वेळेस कुमुदिनी आजी तेथे येते. ऊर्जा विचारते, कोणतं व्रत? तर विजया सांगते, समईचं व्रत. समईचं व्रत तुला करायचं आहे. शौर्य विचारतो, समईचं व्रत? तर विजया सांगते, हो, रात्रभर समई तेवत ठेवायची असते. ऊर्जा आणि शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, म्हणजे रात्रभर ऊर्जा जागी राहणार का समईची राखण करत? तर आजी सांगते, नाही रे, आपल्याकडे मोठ्या मोठ्या समय आहेत, एकदा तेल टाकलं की रात्रभर पाहण्याची गरज नसते. तर विजया म्हणते, पण ती समई घरात नाहीये. आजी विचारते, कोठे गेली? तर विजया सांगते, पॉलिशला दिलीये. आजी विचारते, तुला माहिती आहे ना ऊर्जाला ती समई लागणार आहे, मग का पॉलिशला दिली? तर विजया म्हणते, आता मला कोठे माहीत होतं की या दोघांचं लग्न होणार आहे, मला माहीत असतं तर मी दिली नसती. आजी विचारते, मग कोणती समई आहे? विजया मोलकरीणला हाक मारते. मोलकरीण ही समई आणून देते, तर ही समई खूप छोटी असते. आजी विचारते, विजया हे काय, एवढी छोटी समई? ऊर्जाला तर रात्रभर समईकडेच लक्ष द्यावं लागेल, रात्रभर जागरण करावं लागेल. तर विजया म्हणते, करेल ना मग, ती तर चाळीत राहिलीये, तिला सवय असेल, जागेल ती रात्रभर. शौर्य खूप चिडतो आणि विचारतो, मॉम, तू पुन्हा पुन्हा चाळीचा विषय का काढते? तर विजया म्हणते, अरे मी काय तिचा अपमान करण्यासाठी नाही काढत, मग तर चाळीतल्या लोकांना सवय असते ना रे, दिवसभर तिथे किती गोंगाट असतो, अभ्याससुद्धा करता येत नसेल आणि ऊर्जा रात्रभर तशीच अभ्यास करत असेल, म्हणून सांगितलं की तिला सवय.
फ्रेंड्स, विजयाचं हे वागणं पाहून खरंच खूप राग येतोय. विजया ऊर्जाला म्हणते, तुम्ही आजकालची मुलं, तुमची इच्छा नसेल तर नका करू हे व्रत, माझी काही हरकत नाहीये. पण ऊर्जा मात्र विजयाची ठासायची ठरवते आणि म्हणते, ठीक आहे, मी हे व्रत करायला तयार आहे. विजया तिला सांगते, मग एक काम कर, सगळ्यात आधी ही सगळी कामं बाजूला ठेव आणि ही समई घासून पुसून काढ. त्यानंतर शिरा बनव. तोपर्यंत संध्याकाळ होईल, मग समईचं व्रत सुरू कर. शौर्यला खूप राग येतो, पण ऊर्जा म्हणते, मी हे व्रत करायला तयार आहे आणि ऊर्जा ही समई घासायला निघून जाते. विजयाला खूप आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या ऊर्जाला रात्रभर झोपूच देणार नाही आणि शौर्य मात्र ऊर्जासाठी नवीन नवीन कल्पना शोधून काढेल. तो सुद्धा ऊर्जाबरोबर रात्रभर जागणार. पण या जागरणामुळे पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.